बाय. हॅलो, गुड मॉर्निंग. तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळचे 6:15 वाजलेले आहेत आणि छान असं वातावरण झालेलं आहे. तर आज खूप जास्त थंडी होती आणि गार वारा पण सुटलेला होता. तर रोज आम्ही दोघंजण तिकडं बाहेर फिरायला जात असतो सकाळी सकाळी चालायला, पण आज काही गेलो नाही. हे घरीच व्यायाम करत होते आणि मला पण 6:15 वाजले होते उठायला, त्याच्यामुळे इथंच थोड्या चक्रा मारल्या. आणि सकाळी सकाळी फ्रेश असं वातावरण असतं, एकदम शांत सगळीकडे, तर छान वाटतं. तर इथं मी झाडू मारला आणि त्याच्यानंतर पाणी उकळायला ठेवलं होतं. तर पाण्यामध्ये ना जिरे पावडर, धना पावडर आणि बडीशेप मिक्सरला बारीक करून ठेवलेली आहे मी. तर रात्रीच ते भिजायला टाकलं होतं आणि ते पाणी उकळून घेतलं. तर आम्ही दोघंजण हे पाणी पित असतो. तर त्याच्यानंतर ईश्वरी तर रांगोळी काढत होती. तर छान असं कोवळं ऊन पडलेलं होतं बाहेर. तर ईश्वरी रोज छान छान अशा वेगवेगळ्या रांगोळ्या काढत असते, मोबाईलमध्ये बघून शिकते छान अशा रांगोळ्या. तर इथं माझी आंघोळ झालेली होती आणि देवपूजा करून घेतली अगोदर. सगळ्यात अगोदर देवपूजा केली तर छान अशी दिवसाची सुरुवात होते. तर देवपूजा झाल्यानंतर मला करायचा होता स्वयंपाक. तर स्वयंपाकाची तयारी आंघोळ झाल्याच पीठ मळून ठेवलं होतं आणि ह्या 2 भाज्या बनवायच्या होत्या मला. तर इथं भाजीची तयारी सुरू होती. त्याच्या अगोदर ईश्वरीने ना मुगाचा फ्राय केला होता. मोड आलेली मूग होती ना, तर तेल मीठ टाकून फ्राय केला होता. तर त्याचा अगोदर नाश्ता केला आणि त्याच्यानंतर करायचं होतं स्वयंपाक. तर इथं मुगाची भाजी करायची होती. तर मुगाच्या भाजीमध्ये मी टोमॅटो टाकत असते. टोमॅटो टाकल्यानंतर एकदम छान होती. तर कढईमध्ये तेल टाकलं, जिरे टाकले आणि लसूण बारीक करून टाकलेलं आहे. तर हे सगळं परतल्यानंतर त्याच्यामध्ये धना पावडर, घरचे मसाले आणि हळद टाकायची आणि त्याच्यानंतर एक टोमॅटो टाकायचा. तर टोमॅटोमुळे भाजीला टेस्ट चांगली येते. तर अगोदर मी भाजी करून घेत असते आणि नंतर चपात्या करायच्या. तर काय होतं, सकाळी सकाळी वेगळा काही नाश्ता करत नाही मी. शाळा असल्यानंतर सुट्टी असल्यावरच वेगळा नाश्ता करत असते. तर भाजी चपातीचाच नाश्ता असतो, त्याच्यामुळं अगोदर भाजी बनवून घेतली आणि त्याच्यानंतर करायच्या होत्या चपात्या. तर सकाळचा वेळ कसा जातो तेच कळत नाही. आणि आता जास्त थंडी असल्यामुळे पण गार वाटतं ना, तर लवकर उठू वाटत नाही, त्याच्यामुळे खूप जास्तच उशीर होतो. त्याच्यामुळे लवकर मी सकाळी सकाळी आवरत असते. तर इथं मुगाची भाजी बनवायची होती. तर सगळं टोमॅटो ते परतल्यानंतर थोडंसं मी पाणी टाकलं होतं. मसाला व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यामध्ये मूग टाकायचे आणि पाणी टाकून मी झाकून ठेवलेलं आहे शिजण्यासाठी. तर पलीकडच्या गॅसवरती, कमी गॅसवरती जी भाजी ठेवणार आहे मी. तर मी ना रस्सा भाजीच्या अशा भाज्या असल्या ना तर कमी गॅसवरती शिजून देत असते. छान टेस्ट येते कमी गॅसवरती. चपात्या होईपर्यंत भाजी पण शिजते आणि भाजी उकळल्यानंतरच त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं. तर मी पलीकडच्या गॅसवरती झाकून भाजी ठेवली आणि त्याच्यानंतर इकडे गॅसवर चपात्या करायच्या होत्या मला. तर पीठ पण छान भिजलेलं होतं आणि पीठ छान भिजलं ना तर छान चपात्या येतात. तर इथं बघू शकता भाजी तयार झालेली आहे आणि कारल्याची भाजी पण करायची. तर यांना खूप जास्त कारलं आवडतं, त्याच्यामुळे कारल्याची भाजी बनवायची. तर पलीकडच्या गॅसवरती भाजी ठेवली मी आणि इकडं चपात्या करत होते. आणि आज सकाळी सकाळी एवढी थंडी वाजत होती, पण आंघोळ केल्यानंतर एकदम थंडी अशी कमी झाली. कारण उठल्या खूप जास्त थंडी वाजते आणि आपण त्या वातावरणामध्ये सारखं असं राहिलो ना तर एकदम थंडी अशी कमी होते, थंडी पण जाणवत नाही. तर ईश्वरी आणि ऐश्वर्या उठली होती ना, त्या दोघी पण म्हणत होत्या आज खूप जास्त थंडी आहे. पण मी जेव्हा आंघोळ केली तेव्हा थंडी कमी झाली, अजिबात मला थंडी पण वाजली नाही. तर असंच असतं, ती सवय शरीराला लागूच तरच नंतर आपोआप थंडी कमी होते. तर इथं कमी गॅसवरती भाजी छान शिजलेली आहे आणि यांना दोघांना नाश्ता देत होते मी. ईश्वरी आणि तिचे पप्पा बसले होते आणि ऐश्वर्या पण क्लासवरून आली होती. तर इथं मी कारलं पण शिजायला टाकलं होतं इकडे. तर कारलं ना कमी गॅसवरती परतून घ्यायचं, हळद मीठ तेल टाकून. तर इथं सगळं आवरलं माझं. हे पण शाळेत गेले आणि ऐश्वर्या पण गेली. त्याच्यानंतर मार्केट पण सुरू झालं होतं.
तर मार्केटमध्ये काही स्टॉक शोधायचे होते, तर एंजल वनचा मी स्टॉक इथे शोधलेला आहे. तर छान पॅटर्न होता एंजल वनमध्ये, तर त्याच्यामध्येच मी आज स्टॉक घेतलेले आहे काही. तर घरच्या कामाबरोबरच आपल्याला आपलं जे करिअर असतं ना ते पण करणं खूप महत्त्वाचं असतं. तर माझी बरीच गुंतवणूक आहे मार्केटमध्ये, त्याच्यामुळे मला व्हिडिओपेक्षा मार्केटकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. यूट्यूबमधून मला काही अर्निंग सुरू नाही अजून, त्याच्यामुळे मला जास्त करून शेअर मार्केटकडेच लक्ष देत असते मी. प्रॉफिट चालू असतो आणि आपल्याला इन्कम चालू असलं की आपल्याला कंटाळा येत नाही, कितीही काम असलं तरी. पण तसंच असतं माझं. सकाळी सकाळी मी पटापट काम आवरत असते. मार्केट 9:15ला सुरू होतं, त्यामुळे पण कधी कधी किती आवरलं ना तर उशीर होतोच. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.